करायला लावलं व्यवस्थित. अय बावळाट, हे किती पाळलाय पाला पेला कोण गोळा करायचं? हा करतो ना तू तर बुट सुटत आला इथे, बुट माझीच घातली ती. ते चप्पल तुटली होती माझी म्हणून. अरे मग तू काय फुकट पगार घेतो काय? तुला पगारातून आणखी तुझ्या हा आता यावेळेस पगार झाला की घेतो. पगार झाला की म्हणजे माझे बुटाच का तू घरी धुवून फिवून ठेवायचं काम करायचं काय? माझीच बुट घालून निघाला इकडे तू काम सांगितलं. नाही हा? तर मालकीन बाई म्हणले की चप्पल तुटली ते घाल म्हणून. हे समजा साफ झालं पाहिजे आज. करतो की. हा नाहीतर मग झटका लावीन मग, माझा झटका माहित नाही तुला. नाही काम तर चालूच आहे सगळं, हे हे झालं. उचल समजा कर गोळा. हा करून घेतो. हा समजा पलीकडच्या साईडला टाक तिकडं. हा. ते पाला पिला गोळा कर. एवढं काम करतो तरी मालकाला दिसत नाही. येऊन जाऊन नुसतं मला खवळते. गरज आहे आपल्याला. ते घरी बाप आई सगळं मलाच बघावं लागते. बिचाऱ्यांचं वय झालं, आता मला काय कामाला यायची गरज होती का? आणि यांचं काय ऐकून घेतलं असतं. हॅलो. अरे ते नांगरायचं राहिलं तेवढं, तू ये ना ट्रॅक्टर घेऊन नांगर ना. हा लवकर बोल, काय म्हणतो? थोडे पैसे लागत होते. काय करतो पैशाचं आता? नाही ते बाबा आजारी आहेत ना, त्यांचे औषध आणायचे होते. तू इकडे घेऊन येणार मग परत परत तिथं बी कोण नाही हाताने करून खातं म्हातारे. नाही बरं आहे तिकडं झोपूनच आहे. मग इकडं तरी कशाला त्रास. आपण काय झालं मग आता सांग बरं. तिथं तरी शेजारी पाजारी देतात लक्ष? हा देतेच लक्ष. काय झालं की सांगतेत लगेच. कुठे गेलता? राहणार? हा रानात गेलतो. खाल्लं होतं काय? नाही अजून. नाही. अरे खात जा ना जरा. ऊन ही पाणी पिणे तो असतो बरोबर. ऊन कसलंय बेकार आहे ना. हा पाणी नेत जावं बरोबर, अगोदर पोटात टाकत जावं. बरं काम 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 तर तुलाच करायचं सगळं. ते सोंडे आलता का तिकडे माझ्यात? हा आलते मला म्हणे ते सगळं ते पालन ते लाकडं व्यवस्थित उचलून घेतो म्हणलं. काळजीने जरा ही चुकाट्याचं पाच जाऊ सरपणा तिकडे तिकडे हातात. होय रे रायगला का? याला खायला घालायला जमलं काय सकाळी तुला? ना त्याला उपाशी कामाला लावता. आता मी पण घरात कामच करीत होते ना. मग तुम्ही खाल्ला असेल ना 2-2 टाइम, मग त्याला नको खायला. अहो करून ठेवलं होतं, तुला कळत नाही का रे मागायला? नाही मग ते काम पडलं. बोलले खाऊ घालतो उगाच. हे घे आणि बस इथं आणि खा. अय तू खाते का इथं? काय झालं? अंगण आहे अंगाने म्हणजे आम्ही घरात नाही जमत काय? तो ना शेतगडी आहे, घरात बसवायचं का त्याला आपल्या बरोबरीने? गडी असला तरी माणूस आहे, ह्याची जराशी जाण ठेवा. जागीरदाराची अवलाद आहे का आपल्या? तुझ्या घरी काय होतं पहिलं? अहो माझ्या घरी नसू द्या, मग? त्याची माझी बरोबरी करता का तुम्ही? अरे हिची थोडीशी जाण असा. आपल्या बी बापाच्या घरी गरिबीच होती. सपरात बसून पुढे खात होते हातावर घेऊन. हिथं आल्यावर जराशी बरे दिवस आलेत. गरिबाची जाण ठेवा जरा. एवढं काम करतोय ते सोंड्या काय करतो माहितीये का? बोंबलत फिरत तिकडं. हो तो लेख आहे माझा, त्याची न्याची बरोबरी नका करू. तो शिकलाय सवरलाय कामधंदा करतोय, याच काय? अरे लेक आहे ना, मग जरा आईची जबाबदारी स्वीकार, त्याच्यावर ध्यान ठेव. काय करते माहितीये गावात गेल्यावर? जाऊ दे मला कशाला खवळत्या मालकीन बाईला. खातो मी इथं. नाही नाही अजिबात नाही. आणि बाबांचं बरोबर आहे. आई सगळं जास्त तुझं चुकतं माहितीये का? तू दादाला नुसती पाठीशी घालती. अगं ते तुझा भाऊ आहे, हा शेतगडी आहे आपला. जरा फरक कळू दे ना तुला. अगं आई शेतगडी असलं म्हणून काय झालं ग? तो पण माणूसच आहे ना, आपण पण माणसं आहेत ना. अशी का वागणूक करते ग? ह्याला वेगळं आम्हाला वेगळं सगळ्यांना. कधी समजणार आहे यांना काय यार? तुझा कर नाश्ता. आहो बसू द्या ना इथं त्याला. काय गप्प आहे? घरात जान जवान पोरगी आहे, लोक काय हा म्हणतील शेजारी. जवान पोरगी. राहू द्या मला बसतो मी. नाही नाही, जा स्वतःची बस नजर तशी नाहीये ना आई. हे घे पाणी. एवढं चांगलं लेकरू आहे. हा कसं नाही म्हणजे गडी भेटतात कर का आम्हाला? आतापर्यंत त्यांनी कधी हाय का कधी वाकड्या नजरे पाहता ते कधीच नाही. काम भलं. अरे इथं असतं किती ते खायापुरतं येतं इथं. तो तो आला सोंड्या तुझा गावभर बोंबलत पोटात फिरून. काय ते कळणार आहे का आपल्याला? हा तुला सगळं समजलं. अरे बघ ना त्या पोराला इथं जेवू नको. त्याला काही किती भारी जागा होती जेवायला. असं त्या कुठं घरात जेवायला कुठं काय म्हणते पोरगी घरात. तू कुठे गेलता? तू होतो इथं गावात. गावात तुझं बाप करायचं काय राहणार काम तिथं? गेलतो ना त्याच्याकडे, त्याला सांगितलं होतं मी. त्याला सांगितलं तुझं काम नाही काय? त्याला काय फुकट पगार देतोय का आपण? अरे आई मला जेवायला वाट, मला भूक लागली, मी आलोय जाऊन आता इकडे गावातनं. ए जा
तुझी बायको आहे ना घरात? कुठे तिला ती माग. काय मला दिसना घरात हा इथून दिसणार आहे तुला. जा आतमध्ये. सगळे मलाच काम सांगत येत. जा, पाणी घेऊन. ल? हिला कधी समजून करणार रे आता हं? काय माहिती बाबा आता कधी आईला समजते ते. काय होत सगळं दिवस पाहतोय संपलंय. हं? आणि मग त्याला चिडचिड चिडचिड केल्यावर ते राहीन का लेकरू? बरोबर आहे. आणि किती कष्ट करतो मी पण किती कष्ट बघते करा. ना. मग आपण थोडस आपण एक माणूस आहे तर मग त्या लेकराला थोडस माणसासारखं वागवलं पाहिजे. तुझं अभ्यासाचं काय? चालूच होतं तेवढं तुमचं ऐकू आलं म्हणून बाहेर आले. अभ्यास करा तू नाही लग्न करून देईन तुझं. मला लग्न नाही करायचं, मला अभ्यास करायचा. चल बाबा तुम्हाला जेवायला वाढते आधी. तुम्ही खाऊन घ्या बरं. कंटाळा आलाय आता. असं वाटतं थोडासा आराम करा, पण परत जर ते आले तर परत चिडचिड करते. काय करा? अरे काय करते तू? मोबाईल मध्ये बोट गलीत बसली का काय? काय नाही ते आपलं बघत होते काम काम फिम काय रानात जायचं फियचं काय मोबाईल मध्ये? मोबाईल यासाठी घेऊन दिलाय का तुला? अहो आताच काम आवरलेत. आपण रानात किती काम आहे घरची आवरली पण रानात जायचं की तू? हा रानात कधी जायचं? तुम्ही बसा गावभर हिंडत. गावात मग काम असतात मला जोडीदारांकडे जायला लागतं. जोडीदारांची काहीतरी समस्या असल्या जायला लागतं. समस्या रोजच जोडीदाराची नवीन समस्या आहे. अरे जोडीदार पण हे करायला लागतात, सांभाळायला लागतात गावात. तीच मी म्हणते दिवसभर त्या गावातच पडून राहायचं. अहो, घरी तरी लवकर दिवसभर यायचं. कसलं आता का 11 वाजलेत? मग 11 वाजूस तर थांबलं मग काय झालं गावात? गावात नाही गेल्यावर परत लोक म्हणतात पोरग गावात पण येत नाही. मग शेतीतलं कोण बघणार? अरे मग शेतीतला आहे की आपला गडी एक तिथं घरी तर पाहतोय की त्याची बरं गाडी आहे. घेऊन गेलो तुम्ही सकाळी जातानी. चांगलंय चांगलंय. चला ना मग जेवाय वाढते. जोडीदारांबरोबर जेवायला गेलो तुम्ही. जेवण आलेलो आहे आता. काय तुमचं रोजच चाललंय? अहो जीवन येतात बाहेरून, घरी स्वयंपाक केलेला असतो, वाट बघत असते मी जेवायची. अरे पण ती जोडीदारांबरोबर गेलं त्यांना म्हणायचं का नाही मग जायला लागतं त्यांच्या बरोबर बी. हा जावं लागतं ना. आणि एवढं तुमचा पिलेला वास पण येतोय. कधी पिलोय मी तेव्हा? आता तर दिसतायच तुम्ही. अरे ते जोडीदार पिलं काय मी पिलो का मग? बरं आहे बाई तुमचं. आता तुमचं लय झालंय बरं का, डोक्यावर पाणी गेलंय. आणि तुमचं जर असंच वाढत राहिलं ना तर मी आई बाबांना सांगन लगेच. नाही नाही तसं काय करू नको. पण मी काय करीतच नाही तसं. गप्पासावं तुम्ही नका सांगू. रात्रीच किती किती उशिरा येतात. घरी यायला लवकर जमत नाही का तुम्हाला? थोडंफार होत असतो उशीर. मग आता गावात गेल्याच्या नंतर थोडाफार रोजच 1 वाजते तुम्हाला. ती जोडीदारांच्या नादाने मग आता थोडस थांबायला लागतंय. अहो जोडीदार घरी कोणीतरी असतंय ना. घरी काय सांगू नको, शांत राहा. नाही तर मग मी येईन तू ये. जर घरी काय सांगशील हा मलाच धमकी द्या फक्त. मग? माझंच तोंड गप ठेवा. जरा मग तुला काम करायचं कळतं का? मग माझ्यावर पाऊस पडते का कामाचं सांगितलं काय तुला? काम तर करतेच आहे मी. काय घरातलं करते बाहेरचं कोण करायचं? बाहेरचं तुम्ही नाही का करायला? आ, ते गड्याला सांगितलं ते करतोय का बाहेरचं? पण इथलचं दारातले झाडायचं फिडायचं तुला ते गडी कळत गडी नाही. गडी बाद झालं. त्या गड्याच्या मागे नका लागू. मग एका आणतो दिवशी एखादी मरून बाई जाईन ते. परत त्याला जोडी त्या गाड्याला ते दोघं करते ना काम. हा बाया बी आणून ठेवा आ, अजून. मग आता तुला कामाचा लय त्रास होतोय म्हणजे आणतो एखादी बाई. एवढं तर लय झालं. मग आता काय? बाया आणून ठेवायची. मग त्याला बघा काय होतं? तुमचं तुम्ही. बघा म्हणजे तसं काय अरे, अवघडच खेळ आहे इथं लय दाबात घेते मला बी. काहीतरी अवघडच चेळींत्र व्हायच्या मागे दिसतंय. शाळा सुटा कॉलेज सुटायची वेळ झाली वाटते. येईनच ते आता. कायला का अजून काही लागा ती भाव द्याय ना लग म्हणा होता. काय लागा बे तू ती इतका चांगला दिसायला तू तरी तुला भाव द्याय ना ती. ती द्याय ना आता आपण काय करायचं? तिच्या मस्त माग पळावलं तर ती काय दाखवून जरा पैसा पाणी दाखव की तिला. सगळं दाखवलं तरी ती काय हाती आहे ना. ती शिक्षणाच्या मागाला लागलेली जागा. ती काय शिक्षण म्हणाल शिक्षण कर काहीतरी करायला लागन तुला. भाऊ आता काय होतंय? बघ जरा तिच्याकडे. अरे 6 महिने झाले तिच्या माग पळवते. तिच्या डोक्यात आहे ना नुसतं शिक्षण, दुसरं काहीच नाही. अरे तिला म्हण ना तू तुझं काय शिक्षणाचा काय काय खर्च काय असेल ते कमी करतो. माझ्यासोबत फक्त लग्न कर म्हणून. तो आता आलेला दिसते लागा ती. तिला थांबवतो मी. तिला विचार काय असेल ते लगेच विचार आज. अय अय थांब थांब. अरे तो यासाठी थांबलोय. अय काय रे तुझं? तुला किती वेळा सांगितलं असं रस्त्यात मला अडवत नको जात जाऊ. 6 महिने झालं तो यासाठी थांबलेलो. मग उपकार झाले. उपकार अरे करतो. उपकाराची काय भाषा बोलती? येड लागले का तो माग पळवतोय? हे बघ तुला किती वेळा सांगू मला तू आवडत नाही. तू माझा विषय सोडून दे. पण मला आवडते ना तू. अरे पण मला नाही आवडत. काही जबरदस्ती काय तुझी? मला आवडते म्हणून मला तुझ्याशी लग्न करायचं, त्यामुळे तो माग पळवतोय. लग्न करायचंय आणि ते असं इथं बोलणार आहे का तू? मग कोणाशी बोलू? कोणाशी बोलू म्हणजे? माझ्या घरचेच ते येतं त्यांच्याशी बोलायचं जाऊन. मग बोलून मग तू तर विचार त्यांना पहिले. मी काय विचारू? माझं प्रेम आहे का तुझ्यावर? तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? हा मग तू विचारायला पाहिजे. बर विचारतो तुझ्या आईला, बापाला, भावाला, सगळ्यांना विचारू. हा, सगळ्यांना विचार आणि मग माझ्या समोर ये. हा मग तुला सांगते माझं उत्तर काय असेल काही नाही. तू तर दे पहिल्यांदा होकार, मग विचारतो तुझ्या घरच्यांना. शिकून काय कलेक्टर होणार आहे का तू? माझ्याकडे काय कमी आहे? बंगला आहे, घर आहे, गाड्या आहेत. आईश करशील चांगली येऊन. आईश
आयुष तर काय मी माझ्या बापाच्या जीवावर पण करते. आणि काय रे सारखं पैसा पैसा चालून ठेवलंय. अरे पैसा पैसा करण्यापेक्षा शिक्षण कर जरा, स्वतःच्या अभ्यासाकडे लक्ष दे आणि काहीतरी बनवून दाखव, तेव्हा माझ्या घरचे तुला हो म्हणतील, त्याशिवाय हो नाही म्हणणार. तुला काय बोलण्यात अर्थ आहे रे? तुला तर काय नुसतं पुरींना हे करायचं, अडवायचं आणि विचारायचं. अरे असं काय सगळ्याच पुरींना नाही आठवत, तुलाच आठवतोय. ए बघ, मला तुझ्यात काडी मात्र इंटरेस्ट नाहीये. तू आहे ना हे सगळ्या गोष्टीत ना दुसऱ्या मुलीवर ट्राय कर, माझ्यावर नको, पटणार नाही. पोरगी लय टाईट आहे लागा. चाल चल. चल, पण तिला नाद नाही सोडणार मी शेवट. मालक खवळते ना. बाटल्या आले. छोट्या मालकांचं तर लयच वाढलं पिणं खाणं. हे जर असंच चालू राहिलं तर अख्ख्या घरादारात वाटोळ होईल. मालकांना सांगावं लागेल, छोट्या मालकांना समजून. हे बरं नाही. अरे तू बाटली घेऊन काय करतो इथं? अहो, बाटल्या इथं काय तिकडे देऊन टाकून ते. आपण मालक घे, तुम्ही जे चालू आहे पिणं खाणं हे बरं नाही बरं का. अरे पण तुला ही काय कोणी सांगितलं होतं हे उद्योग करायला? मग माझा मी बघेन ते बाजूला देऊन टाकून तुझ्या बाटल्या. नाही टाकून देईन, पण बंद करून टाकायचं. मी काय तुझ्या बापाची पितो, माझ्या बापाची पितोय दारू. तुला असला उद्योग कोणी सांगितलंय करायला? तुमच्याच बापाची मग तिकडे बाजूला या बाकीच्या पंचायती नको करू. काम करायचं ते काम करीत जा. हे दारूच्या बाटल्याने भेटलं तर अजिबात त्याचं काय बोबाट करायचं नाही. तिकडे लांब दे टाकून. आणि काय घरी गेल्यावर सांगायचं नाही असलं काय. नाही बाबा करणार नाही, पण तुम्ही जरा सुधरा. एवढा ती विश्वास माझा मी बघेन. तुला काय करायची ती तिकडे दे टाकून. अहो मालक हे चांगलं नाही, घरच्यांना कळालं तर. अरे तुला काय करायची त्याच ते तिकडे दे टाकून. समजा उलट ते गोळा कर भाजीचा, तिकडे कर गोळा. आणि अजिबात बोबाटा नाही करायचा त्याचा. जा तिकडे बघ आणि लांब दे टाकून. ऐक, सुट्ट्या जरी असल्या ना तरी पण आता उन्हाळ्यात सुट्ट्या लागलेल्या, तुला पाढे बिडे पाठ करीत जा बरं का भाऊ. हा, आणि लई अडवण नाही करावा, जास्त उन्हात खेळू नको. ऊन बिन लई बरं का. पेपर तर म्हणतोय तू गेलेत चांगले, खरंच चांगले गेलेत का? गणित चांगले सोडवले का? हा, उन्हात नाही खेळायचं बरं का. आणि पाढे सगळे 200 पर्यंत पाठ कर बरं का. तुमच्या त्या मास्तरनीने सांगितलेलं आहे, त्याच्याकडून पाढे पाठ करून घ्या. अगं सुनबाई, जरा पाणी आणि एक ग्लास. आले आई. मम्मीने काही बोललं ना तर राग नाही मानायचं, उलट नाही बोलायचं मम्मीला कधी. बस, काय करत होती? काय नाही, आवरले आताच. हा. किचन पुसत होते. किचन पुसत होती वय. का रे, जेवण केलं का तू? मी तेच म्हणलं, तुम्ही दोघं जेवलात काय? मग आम्ही दोघं जेवलो आणि ते उन्हात चालला होता खेळायला. लक्ष दे त्याच्याकडे जरा. मग काय करीन, दिवसभर घरात तरी बसून काय. सकाळ संध्याकाळ खेळू दे ना, पण उन्हात नको. ऊन कसं आहे कर्कश एकदम. मग तो मोबाईल मागतो, मग मोबाईल देऊ का? बरं, दुसरं म्हणते, नवरा काय म्हणतोय तुझा? कुठं काय, लक्ष काहीच नाही. लक्ष आहे ना तुझं त्याच्यावर? हा. बघ बर का. म्हणजे करतात सगळं काम व्यवस्थित. आता गावात गेले असते ना, त्यांचे मित्र पण भेटतात, मग दिवसभर तिथं थांबतात, मग येतात संध्याकाळी आपल्या घरी लवकर. कायच लवकर, आता मीच 10-11 वाजता मीच जागी असते. त्यानंतर कधी येतो तू काही सांगत नाही आम्हाला. नाही ना, येते 10 वाजेपर्यंत. कसं आता मित्र खात्र भेटले की तेवढंच आपलं बोलणं बसणं असतेच. आता तू लय पाठीश नको घालू त्याला. सकाळी पण तो असा तिरगे मिरगे करतच चालत जातो, संध्याकाळी उशिरा येतो. काही त्याचं पाऊल बिऊल वाकडा असेल ना इकडे तिकडे, काही नादबीद नाही लागला त्याला काही? नाही आई. हा, ये भाऊ, ये पिंट उठ, त्याला बसू दे. बस 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 बस. अरे नको बाबा, मालक लय खवळाय. बस, काय नाही होत, बस. माझ्या लेकासारखा आहे, बस. हा, काय म्हणतो? बोल भाऊ. अहो, एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला. अरे बोल की, घाबरू नको, बोल. परत तुम्ही रागवतो, परत मालकांना राग येईल. काय नाही बाबा, बोल. काय म्हणतो? आपले छोटे मालक नाहीत का, हा. जरा वाईट वळणाला लागले. तो काय? मी तिकडे साफसफाई करीत होतो ना, हा. त्यांचे भरपूर असे दारूचे बाटले साफ. अरे नाही, दुसऱ्या कोणाच्या असते तिथं पडलेल्या. आपल्या पटांना काय आलं दुसऱ्यांच्या पडत्या. आणि मी त्यांना विचारलं बी, त्यांना बोललो तर ते मला खवळले. मला म्हणे तुझे कामाचे काम कर, जर घरी कळालं तर तुझे हातपाय काढीन. सांगूशी नव्हतं वाटत, पण सांगणं बी गरजेचं. नाही सांगायचं. तू आमचं मीठ खातोस, तुला तेवढं सांगणं गरजेचं आहे. आमचं काही वाईट होत असेल तर तू थोडं लक्ष दिलं पाहिजे. तुला बी मी आता ते मालक तवा खवळल्यापासून तुला बी लेकावान जीव लावते मी.
हा काय ग झापे जा भाऊ तू जा वावरातले काम कर तेवढं फक्त समजून सांगा. हा सांगते मी तुझा काय ऐकलं मी हे आता काय विचारलं होतं मी तुला आई कसं सांगणार मी तुम्हाला कसं सांगणार तुझा सासरा आहे ना माझ्या अंगाचं कातडं काढीन ते पोरग जर व्हायला गेलं तर आता व्हायला जायचं राहिलंच काय भाई आता रोज पिऊन येतात आणि रात्री उशिरा पण येतात आणि दिवसभर तिथंच असतात मित्रांबरोबर. अगं मग तू हे आधी नाही का सांगायचं ते कोणाचा कोण अगं हे तू सांगायला पाहिजे होतं मला आणि तू झाकण घालती वय ग याच्यावर अहो भाऊ जा तू जा खेळायला जा थोडं आता कसं सांगणार आणि ती एवढं जेवायला पण घरी नसतात. अगं ते कामगारांनी सांगितलं म्हणून कळालं तुला आहे ना सांगू का एक गोष्ट मला आहे ना आता हे लय झालं मला तुझ्या सासऱ्याच्या कानावर घालावं लागेल नाही ऐका ना आई तसं नका करू पर त्यांना ते मला धमकी दिली हो त्यांनी. अगं नाही बाई हे दारून बिरून एवढ्या बाटल्यान बिटल्या ते पोरग काय आपलं नाही पण सांगत आहे आपल्याला नाही मी सांगणार आहे सासऱ्याला तुझ्या बघायला. ऐका ना आता मी तरी काय करू बघते. अहो मला मालक म्हणजे काय तू काय हा अहो मला तुमच्या भाल्यासाठीच सांगितलं होतं मी. भल्यासाठी तू माझ्या इकडे आयला आणि बापाला सांगतो काय घरी येऊन. तू कामाला आल्याला गडी ना आमची मग तुला या असले उच्चपती करायला कोणी सांगितलं होतं हा मीठ खातो म्हणलं मीठ खातो मग तू आमच्या इथे कळचिटी करतो काय घरी अहो, त्याच्यात काय कळलं काय मला? तुला कोणी सांगितलं होतं हे सांगायला तुला सांगितलं होतं ना तिकडे नीट टाकून तिकडे पलीकडे त्या दिवशी कोणी मग तू घरी येऊन सांगितलं का फार चांगलं नाही म्हणून काय रे नाही चल हो चल तिकडे काय तुझं काय म्हणणं आहे बोल पाटकोनी काय नाही, तुमच्या भाल्यासाठीच सांगितलं होतं. भल्यासाठी काय सांगितलं होतं दुसरं काय अरे, पण तुला कोणी सांगायला सांगितलं होतं घरी चुकलं असेल तर जाऊ दे इथून पुढे हा? नाही सांगितलं. चल हो चल तिकडे हो. तुला सांगितलं ना मी तू जातो का काढू लाकूड एखाद अहो, पुढे जाऊ दुसरीकडे कुठं जाऊ माझी तिकडे बघ दुसरीकडे तुला इज्जतीत खाता नाही आला आमच्या घरी इथं कुठं शानपणा करतो तू माझे कामाचे पैसे बाहेर कसले पैसे तुझे पैसे नाही तुला कोण सांगितलं होतं हे करायला घरी इथं हा जाऊ द्या ना. ए जागा तिकडे तू बी पण तुला कळतं का नाही तुला काढू इथं पळा तिकडे सांगितलं देन झापाडं ठेवून कर डोक्याला ताण करतोय खेळायला जायचं होतं पण खेळायला जाऊन देत नाहीत नुसते आमचं भाऊ खेळायला अरे उन्हात एवढे खेळायचं तर सुद्धा बाबा ते जाऊन दे पण ते आपले कामगार नव्हते का घडी हा अक्षा त्यांना पप्पन त्यांना लय मारलं मग बाहेर काढलं घराच्या काय पगार म्हणतो? नाही उपाशी पोटी बाहेर काढून दिलं मारहाण करून पाठवला हा खुशी काय करू आहे कट्ट्याला काय झालं ती गडी हाणला वाटतोय नवऱ्याने हा अरे झालं काय एवढं त्याला मारलं हाणलं त्याला पैसे दिले का नाही ते मला काहीच माहित नाही बाबा त्यांच्यात काय झालं मी त्यांना म्हणलं नका पाठवू पण त्यांनी तरी हाकललं त्यांना आणि त्यांची काहीच चूक नव्हती पण काय माहिती काय झालं दोघात. त्याची आई नव्हती की इथं? नाही त्या बी नव्हत्या त्या रानात गेलत्या. हाका मार तिला आई इकडे यावं बाबा बोलवतेत. अरे लाज वाटत नाही का तुम्हाला काय झालं नाही स्वतः काम करता का घरात रानात जाता कधी एका गाडीचे जेव चाललो सगळं कसं ढाकलं त्याला तुझं बी मुस्कड आणलं पाहिजेत अहो, पण त्याच्यात आईची काही चूक आहे. अरे हिचाच लाड आता लेकर आहेत लेकर काय लेकर येतं ते पितय खातय माहिती का तुला कशाहून झाली भांडणं का आणलं त्याला अरे गावात गेलं तर लोक तोंड दाखवून देणार बोलले होते ना मी तुला यांना सांगावं लागेल कधी पार व्हायला गेल्या पण आई त्यांनी मला धमकी दिली तू जर काही घरी सांगितलं तर बघ मग. कुठे गेलाय तू आता ते दुकानात चाललो म्हटलं लगेच येतो आणि तुझ्याकडे बघतो आणि त्याच्याकडे बघतो आणि तुम्ही रोज घरातलं उरकून रोज कामाला निघायचं गडी हक्कालाय ना निघा काय तोंड बघा आता तुला बोलले होते ना तुझं काय अभ्यासावर ध्यान द्यायचं बघावंच लागेल यांचं आता एकदा कांदा बिंदा भरून घे सगळं टाकून बिकून घे पॅक कागद बांधून हा टाकतो की मला मग पाणी द्यायला द्यायची हा मग एवढं झालं की मग तिकडे हा पाणी आणि द्यायला. ते पहिलं मालकन काय हाकल तुला काय नाही मस्त काम चालू होतं.
त्यांना नाही आवडला. मग असं काय हे करतो मग नाही काय नव्हतं, मी त्यांना जास्त बोलायला नाही आवडलं. मी येड्या त्यांना नाही करू असं ना. नाही मी काहीच नव्हतं केलं. मला तू मी तिथं काम- काहीतरी केलं असं म्हणून हाकल ना. नाही कामाशी काम करीत होतो, काहीच नाही केलं. नाही तू काहीतरी केलं म्हणून हाकल, तसं नाही हाकल. अहो नाही हो. एवढं कांदा भरून झालं ना, गोराला खायला टाक, बिसी पावडर हे कर, कांद्याला टाकून दे आणि मी जातो गावातून मागे येतो. बरोबर. तर पाणी पिणे तिकडे बघ काय कर काय नाही. हा काय हा हा नीट बघ समज जरा. हा, मी येतो मागे गावातून. थोडं काम आहे गावात, मी चालू गावात. हा हा चालतंय मग. अबे सोडला का हिचा नाद? हिच्यापेक्षा चांगली पोरगी भेटेन तुला. ही नाही तर दुसरी. नाद नाही सोडणार, लग्न करणार तर ती अशीच करणार. अरे पण तिचा भाऊ नाही ऐकणार. त्याचा भाऊ कसा आहे माहिती ना तुला. तिचा भाऊ लय बेवडा आहे. काय करायचं आता मग? काय करायचं तो ती आली चल. न्यायचं का? पळून करणार का लग्न? मग ठीक आहे, विचार तिला काय. काय झालं लग्नात? किती वेळा सांगितलंय मला लग्न करायचं नाही म्हणलं ना. लग्न करणार तर तू अशीच करणार. काय माझ्याशी तुला लग्न करणार तर तू अशीच करणार. काय माझ्याशी करणार? इथं माझीच मर्जी नाही लागणार तर कस काय करणार रे मी तुझ्यासोबत लग्न? हात धरीन पळून चल उच्च अय, गाडी टाक. सोडा हात माझा. मी आता सांगते हे बघ तू बरोबर करत नाही. हात सोड माझा. मंदिरात नेऊन लग्न करीन. हे बघ. ऐकल्यावर मारे तिकडे लग्न तू अशीच करणार. सोड. चल गाडी चल, चल, चल. काढून साईडला ठेवलं. बोल तुम्हाला खाऊ द्या. कसला आवाज येतो? छोटी मालकीन बाई. सोड ना. चल सोड तिला. ए, थांब जरा. सोड तिला, चल. तुझं काय? त्याला नको हाणू. सोडा. त्याला नको हाणू. सोडा ना. सोडा. तुम्ही घाबरू नका, मालकीन बाई मी आहे. सोड त्याला. कोणी आहे का? वाचवा. कोणी आहे का? वाचवा. अहो मालकीन बाई घाबरू नका तुम्ही. लागलं नाही अहो लय. काय नाही तुम्हाला काय नाही झालं ना? मला काही चला नाही तुम्ही आई घाबरू नका तुम्ही. खरे देवा अहो किती लागलंय. काय नाही तुम्ही कशाला कोणाला तरी घेऊन यायचं ना. का तुझ्या बापाचं काही खरं नाही यार. येतं का ते संध्याकाळी घरी तरी येतं का? फक्त तुझ्या आईला. अरे हा काय प्रकार? नाही नाही नाही. अरे बस. अरे बस. अक्षय काय? बस. अरे कुठे भेटला तुला? अहो बाबा वाचवलंय त्यांनी मला. म्हणजे ते पोर आहेत ना नुसते माझे छेडछाड काढत होते. टुकार कुठले. अहो काय झालं? खालच्या रानात काम करीत होतो. हा तर छोट्या मालकांनी हाकलून दिलं. काम करत होतो मला यांचा आवाज आला. 2 पोरं तिला छेडत होते. त्यांना गाडीवर टाकून नेण्याचा प्रयत्न करत. मग शिला वाचवताना ते पोराने तुला हाणलेला दिसतोय. अहो, काय नाही एवढं काही नाही लागलं. जर बाबा हा नसताना आज माझं काय घरच नव्हतं. कोण होते ते पोरं? कोण आता काय तिलाच माहिती. ते गावातले ते पोरं नाही का टुकार. बापरे. तेच होते. हा बरोबर. ते एका पोराने ते लग्न करायचं म्हणत होता त्यो. हो तोच. तुम्हाला नाही म्हणलं का तो जबरदस्ती करतोय माझ्या लग्नासाठी आणि मी त्याला नाही म्हणलं पाहिलं तरी का? पण. पोरग वायाला गेले की असं चौकून मग विघ्न येते. घरातले पोरी संग असं झालं म्हटलं. अरे मग आता त्याचं ध्यानच नाही. पिणं खाणं भानगडी सगळं. ह्याला हानमार बाहेर हाकललं. पाहिलं ना याला हाकललं किती घरावर संकट आले. तरी बी तो आला ना तिच्या मदतीला. बरं काय नाही मी काय म्हणतो सुखरूप पोचवलीत मालकीन बाईला. आता मी गावाकडे लय जाणार. उपकार झाले बघ तुझ्या. नाही नाही उपकार कायचे. एक काम कर. कर्तव्य होतं माझं. ऐक तू परत आहे ना, मी तुला लय शोधला पण काय कुठं भेटलाच नाही. तर आलाय तर इथंच राहा आम्हाला. नाही आता गावाकडे जाणार आहे. माझी ऑर्डर निघालेली. काय म्हणतो? कशाची? स्पर्धा परीक्षा दिली मी. असं? तहसीलदार. अरे हे तर कधी तू अभ्यास करताना दिसला. हो काम झालं की माझं मी संध्याकाळी अभ्यास करायचो. कुठं निघाली ऑर्डर? स्पर्धा परीक्षा दिली ती कुठं ऑर्डर निघाली? गावाकडेच. तहसील मध्ये. हो तहसीलमध्ये. अरे वा कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. ऐक आता पोरग तो व्हायला गेले. पोरीच्या माग आता हे ना हे सुरूच राहणार आहे. ऐक ना तेच म्हणलं मग तिचं याच्याच बरोबर लग्न लावून दिलं असतं. काय अडचण? अहो नाही हो माझी अजून एवढी हे नाही तुमच्या म्हणून बरोबर तो ठीक आहे ना. आता आपण फिक्स करू.
ज्यावेळेस तू व्यवस्थित सेटल होशील, हजर होशील जॉबला, तुझं अगदी म्हणजे तू म्हणला तर 4-6 महिने थांबून लग्न करू. हा, पण आता जमलं तुला तर- तर माहिती दिली करू चांगले, हो. आणि आम्ही तुझा स्वभाव सगळ्या गोष्टी जाणतो. म्हटल्यास तुझ्या वडिलांना येऊन भेटतो, गाडी घेतो, मग काय अडचण. काय नाही, तुम्ही म्हणता ना तसं, माझी काय हरकत नाही. हा, आम्हाला तर कुठंतरी तीच लग्न करायचंच ना. मग आता एवढा चांगला एवढं चांगलं पोरगा पोरगं कुठं असलं. शोधून भेटणार आहे आपल्याला? एक काम कर, तू जेवलाय का? वळणात येतो. नाही जेवण चला चला जेवायला देते, चला जेवण झालेलं आहे. हो, ताटं चल, कर, चल जेवायला घाल. हा. आणि त्याला आहे ना दवाखान्यात घेऊन जा. हं? हो, चल भाऊ. काय लंगडत आहे ते, बरंच लागलंय त्याला. मग